आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पण जेव्हा मला कळेल की तुला खरंच मनापासून पश्चाताप झालाय तेव्हा मी तुला माफ करेन। आई तू म्हणालीस ना मनापासून पश्चाताप कर, होतोय मला आज मनापासून पश्चाताप। तिलोत्तमा मेंदळेंच्या पोटी जन्माला आल्याचा आज तू मला मेंदळेंपासून दूर केलंस ना कायमचं। मग मी पण आज एक शपथ घेतो, हा राजकुमार या मेंदळे परिवाराला रूपम कॉस्मेटिक्स आणि या घरात कायमचा दूर करेल। राजकुमार सरांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? काय करणार असतील ते? सोम सोम सोहम भाऊजींच्या खोलीत का गेलेत ते? राजकुमार सर सोहम भाऊजींच्या खोलीतून ऐश्वर्या मॅडमच्या खोलीत का गेलेत? आणि सोहम भाऊजींच्या खोलीत तो कागद कसला होता? हे सगळं नेमकं काय चाललंय मला बघावंच लागेल। आई बोल, काय बोलायचं होतं? राजकुमार आला होता बोलायला माझ्याशी। काय म्हणाला? तेच मला वाईट वाटतंय, रडत होता। कंपनीमध्ये परत घे, बिझनेस मधली पोस्ट परत दे, हेच सगळं। आई जर तू माझा ऐकशील तर प्लीज एवढ्या लवकर नाही सारंग, मी इतक्यात त्याला माफच करणार नाहीये, कारण तो ज्या पद्धतीने वागत बोलत होता ना, मला नाही वाटत त्याला पश्चाताप झालाय। जगू आत्याचं बोललीस त्याला? ते काय वेगळं बोलायचंय आता? केवळ जग्गू आत्याचा हट्ट म्हणून तो इथे या घरात परत आलाय, हे त्याला सुद्धा चांगलंच ठाऊक आहे। आपल्या मर्जीने नाही आलाय तो। मला कमाल कसले वाटते तरी सुद्धा तो अशी अपेक्षा कशी का ठेवू शकतो? सगळंच दुर्दैवी आहे, आपल्याला आपल्या सख्ख्या मुलाशी असं वागावं लागतंय। पण आत्ता जर आपण त्याची चूक पदरात घेतली तर त्यांनी केलेल्या अपराधाची त्याला जाणीवच होणार नाही। आणि अमृता वहिनी आणि सावली जेव्हा त्याला परत घरी आणायला गेले होते ना, तेव्हा पण नीट वागला नाही तो त्यांच्याशी। म्हणाली मला अमृता, त्यांनीच उलट यांना माफी मागायला लावली। आता जर ह्याला पश्चाताप झाला असता तर हा असं वागणंच शक्य नव्हतं। त्यामुळे सध्या तरी त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आपण। कोणाच्या विश्वासाची गोष्टी चालल्या असत? आत्या, कंपनीचा एक जुना क्लायंट आहे आत्या। खूप वर्षापासून आपल्या बरोबर काम करतोय। बर, पण इतक्या वर्षानंतर अचानक त्याने आपल्या बरोबर विश्वासघात केला, तेव्हा त्याच्यावर आता पुन्हा विश्वास ठेवायचा की नाही आणि पुन्हा त्याच्याबरोबर काम करायचं की नाही ही चर्चा करत होतो आम्ही।
बरं माका सांग चंद्या ते वकील साहेब येतले ना रे? हा आजे नाही आली ना तर मी घेऊन येतो, म्हणजे गाडी घेऊन जातो आणि त्यांना घेऊन येतो. बबल्या तू ना राजकुमाराक बोलून आण बघूया. कशाला? आता काय तुका नारळ देव? आणतो ना, लगेच बोलवतो. जा. गावाकडचा माझं सगळं राजाच्या नावावर केलंय ना की मी डोळे मिटूक मोका. काय रे मेले रंग्या, तुझं चेहरा असं काय झालं? अरे भावाक काहीतरी चांगला मिळता तर तुका आनंद होक होय की नाही? नाही नाही, माझ्या डोक्यात काहीतरी वेगळा विचार करत होतो. संध्या तिळे काय गो, तुमचा काय झाला? तुमची का तोंडा पडलेली? हा हा नाही काय नाही. हा जाऊ दे रंग्या, वकिलाकडसून सगळे कागदपत्र तयार करून घेऊया. हा राजकुमार सरांच्या एकूणच हालचालीवरून संशय येतोय मला. तर माझं मन म्हणतंय राजकुमार सर काहीतरी भयानक करण्याच्या विचारात आहेत. चालू काय इथे काय करते? ही झाड आहेत ना, प्लास्टिकचे? हो ते पडलं होतं, मी उचलायला आले होते फक्त. ठीक आहे, ते आजीला चहा हवाय, ते पटकन. हो आणच. माझ्यावर नजर ठेवून आहेस? सावली, तुला खोटं बोलता येत नाही. नको माझ्या फाटक्यात पाय घालूस. मी बिनचूक आहे. तुला काय वाटलं मला कळलं नाही कोणाबद्दल बोलतेस? मी या घरात राहून काय काय करू शकतो याचा अंदाजही नाही आहे तुला. कोण आहे मी? राजकुमार मेंदळे. माझ्या वाट्याला जाऊ नकोस सावली, समजलं का?